सोशल मीडियावर एखादी अफवा, बापरे, वाऱ्याच्या वेगाने कशी पसरते ह्याचा कधी विचार केलाय? याचं उत्तर गंमत म्हणजे एका खूप जुन्या गोष्टीत दडलंय. दद्दभ जातक कथेत. ही गोष्ट आपल्याला सांगते की कसा एक छोटासा, अगदी छोटासा गैरसमज केवढा मोठा गोंधळ निर्माण करू शकतो. चला तर मग बघूया ही प्राचीन गोष्ट आजच्या काळात किती आणि कशी लागू पडते. जरा कल्पना करा, एक जंगल, पण तिथे शांतता नाहीये, फक्त भीती आणि गोंधळाचा आवाज आहे. सगळे प्राणी सैरावैरा पळत आहेत. नेमकं काय घडलं असेल तिथे? हत्ती, वाघ, गेंडे म्हणजे जंगलातला लहान मोठा प्रत्येक प्राणी फक्त आणि फक्त जीव वाचवण्यासाठी पळतोय. असं वाटतंय जसं काही खरंच आकाश तुटून पडतंय आणि आता काहीच वाचणार नाही. पण या भयंकर दहशतीमागे, या गोंधळामागे खरं कारण होतं तरी काय? ते नक्की कशापासून पळत होते? कुणी शिकारी आला होता? की जंगलाला आग लागली होती? की आणखी काहीतरी भयंकर होतं? या प्रश्नाचं उत्तर जितकं साधं आहे ना, तितकंच ते आपल्याला धक्का देणारं सुद्धा आहे. या प्रचंड मोठ्या गोंधळाची सुरुवात इतक्या छोट्याशा गोष्टीनं झाली होती की आपला विश्वासच बसणार नाही. चला, कथेच्या एकदम मुळाशी जाऊया आणि बघूया ही व्हायरल ठिणगी नेमकी पडली तरी कशी. बघा, कुठल्याही व्हायरल पॅनिकची सुरुवात 3 गोष्टींनी होते. एक जागा, एक पात्र आणि त्या पात्राच्या मनात असलेली चिंता. या कथेतला आपला मुख्य हिरो, एक ससा, आधीच खूप काळजीत होता. त्याच्या मनात सतत एकच विचार यायचा, जर ही पृथ्वी नष्ट झाली तर माझं काय होईल? आणि त्याच क्षणी धड असा एक आवाज झाला. काय होतं ते? काही नाही. फक्त एक पिकलेलं फळ जवळच्या ताडाच्या पानावर पडलं होतं. एक साधा, अगदी साधा निरुपद्रवी आवाज. पण त्याआधीच घाबरलेल्या सशासाठी तो जगाचा अंत होण्याचा आवाज होता. आणि त्या सशाने मागे वळून बघितलं नाही, क्षणभर विचार केला नाही की अरे नक्की काय झालंय हे तपासावं, असंही त्याला वाटलं नाही. नाही, त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आली, अरे देवा, ही तर पृथ्वीच कोसळते. आणि बस, तो सुटला. जीव वाचवण्यासाठी सुसाट पळू लागला. आणि इथूनच सुरुवात झाली एका अफवेची, जी वाऱ्याच्या वेगाने पसरली. एका निराधार भीतीने कसा हाहाकार माजवला ते आता आपण पाहूया. जरा विचार करा, हजारो प्राण्यांच्या त्या महापळापळीची सुरुवात झाली तरी कुठून? कोणत्या मोठ्या धोक्यामुळे? अजिबात नाही. ती झाली होती फक्त आणि फक्त एका सशाच्या निराधार भीतीमुळे. ही भीती मग एका सशाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अगदी चेन रिॲक्शनसारखी पसरली. बघता बघता काही क्षणातच जवळपास 1,00,000 ससे एकाच दिशेने, एकाच भीतीने पळत होते. आणि लवकरच ही भीती फक्त सशांपुरती राहिली नाही. हरणं, गेंडे, वाघ, कोणीही थांबून प्रश्न विचारला नाही. सगळ्यांच्या मनात एकच, सगळे पळतायत म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गडबड आहे. याच एका विचाराने अख्खं जंगल सैरावैरा पळत होतं. पण या गोंधळाच्या वादळात एक आवाज असा होता जो शांत होता, विवेकाचा आवाज. आणि हाच आवाज या संपूर्ण गोंधळाला थांबवणार होता. हा होता बोधिसत्व, एक खूप शहाणा सिंह. सगळेजण भीतीने पळत असताना तो शांतपणे विचार करत होता, छे, पृथ्वी कुठेही कोसळत नाहीये, नक्कीच या सगळ्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आणि मग त्या सिंहाने तेच केलं जे करायला हवं होतं. तो त्या धावणाऱ्या कळपाच्या पुढे गेला, एका पर्वतावर उभा राहिला आणि त्याने 3 वेळा गर्जना केली. त्याचा अधिकार आणि आत्मविश्वास त्या गर्जनेत इतका होता की तो अख्ख्याचा अख्खा कळप जागेवरच थबकला. पण बघा, त्या सिंहाने फक्त गोंधळ थांबवला नाही, तर त्याने माहितीच्या मूळ स्रोतापर्यंत म्हणजे सोर्सपर्यंत पोहोचण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न सुरू केला. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाणं किती महत्त्वाचं असतं हेच यातून दिसतं. सिंहाने विचारल्यावर बाकीच्या प्राण्यांनी लगेच हत्तींकडे बोट दाखवलं. ते मोठे आहेत, त्यांना नक्कीच माहीत असेल. ही होती जबाबदारी ढकलण्याची पहिली पायरी. पण इथे गंमत झाली. हत्ती म्हणाले, आम्हाला नाही, सिंहांना विचारा. सिंह म्हणाले, वाघांना विचारा. कोणीच जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. ही अफवेची साखळी एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे जात जात अखेर सशांपर्यंत पोचली. आणि शेवटी जेव्हा सिंहाने त्या मूळ सशाला विचारलं, तेव्हा त्याने एकदम आत्मविश्वासाने पण चुकीची माहिती दिली. तो ठामपणे म्हणाला, हो महाराज, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पृथ्वीला कोसळताना पाहिलंय. आणि मग येतो गोष्टीचा तो क्षण, तो आहा मोमेंट, जिथे सत्य समोर येतं. तो सिंह त्या सशाला घेऊन परत त्याच झाडाखाली जातो. आणि तिथे काय दिसतं? कोसळणारी पृथ्वी? अजिबात नाही. तिथे होतं फक्त एक पिकलेलं फळ, जे एका पानावर पडलं होतं. विचार करा, एका बाजूला जगाचा अंत होण्याची प्रचंड भीती
आणि दुसऱ्या बाजूला एक साधंसं छोटंसं फळ. केवढा फरक आहे बघा. चला तर आता या कथेच्या शेवटाकडे वळूया. या प्राचीन कथेतून मिळणारं शहाणपण आजच्या आपल्या आधुनिक जगाला कसं लागू होतं ते पाहूया. या पूर्ण कथेचं सार खरं तर एका वाक्यात आहे. त्यांनी पाहण्याची घाई केली नाही, पण ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवला. म्हणजे फॅक्ट चेक करण्याऐवजी मेसेज फॉरवर्ड करण्यावर जास्त भर दिला. हे आजच्या काळात आपल्याला कुठे कुठे दिसतं नाही का? आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो नाही का? त्या गोष्टीत तर एक फळ पडल्यामुळे एवढा गोंधळ झाला, पण आपल्या आजच्या जगात विशेषतः सोशल मीडियावर रोज अशी कोणती पडणारी फळं आहेत ज्यांच्या नुसत्या आवाजाने आपल्या मनात भीती निर्माण होते? पुढच्या वेळेस कोणतीही बातमी फॉरवर्ड किंवा शेअर करण्याआधी त्या शहाण्या सिंहाचा विचार एकदा नक्की करायला हवा.